नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ सिद्धीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी जाते आहे लोणावळ्यात आणि माझ्यासोबत सरप्रायझिंगली एक व्यक्ती आहे. सरप्रायझिंगली यासाठी कारण आम्ही स्वतःच 2 आठवड्यांनी भेटलो, 15-16 दिवसानंतर भेटलो आणि साधारण आमचं एक लग्नानंतरचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सुरू झालंय. म्हणजे ते आधी पण तसंच होतं लग्नाआधी आणि आता लग्नानंतरही ते तसंच असतं जेव्हा आउटडोर शूट असतात, म्हणजे आउट ऑफ मुंबई. तर आता मी लोणावळ्यात आलोय आणि आजची तारीख आहे 22 मे. 22 मेला पाऊस पडतोय. मुंबईतही सुरू झाला होता आणि आता इथे लोणावळ्यातही आहेच. सगळं असं पाणी पडतंय, वातावरण खूप सुंदर झालं. जसं पावसात लोणावळा छान दिसतं तसं आमच्या शूटिंगला पण पडतंय. तिकडे लोक रडतायत. आणि प्रथमेशला 2 दिवस सुट्टी मिळाली. सो काल रात्री त्याचं शूट संपवून तो सकाळी ऑल द वे मला ठाण्यात न्यायला आला आणि मग माझं ठाण्यात शूट होतं. सो माझं संपेपर्यंत बिचारा थांबला होता आणि नंतर परत आता सो आज त्याचं एक ड्रायव्हिंगचं एक वेगळं स्किल. 7 तास वगैरे मी चालवली गाडी पुणे त्यामुळे टू ठाणे टू पुणे लोणावळा नाही, भोर टू ठाणे. भोर टू पुण्याच्या पुढे ना ते. मग ठाणे टू लोणावळा येस. आणि असं करावं लागतं, ड्राईव्ह करायला लागते. आम्ही स्ट्रगल, मला असं वाटतं दोन 3 भाडी मारली बाबा तुम्ही. एक 2 लोकांनी हात पण दाखवला होता. म्हटलं आता काय सांगू माझं वेगळं स्ट्रगल आहे. या नोटवर आता ब्लॉग थांबवूया आणि पुढे जाऊया. माझ्या घरी आता 4 आंबे आता कुसतील. कोणी खात नाहीये त्याला कारण मी डाएटवर आहे. मला आठवतंय लास्ट इयर मी वेड्यासारखे आंबे खाल्ले होते लिटरली आणि असा चेहरा पूर्ण भरला होता. त्या काळात तुम्ही एक गोष्ट फेस केली का की आंबे चेहऱ्यावर दिसायला लागतात ना, आपण किती खाल्लेत. तर ते लास्ट इयर खूप झालं होतं आणि काय होतं माहितीये का, आपण काय म्हणतो, आंबा वर्षातून एकदाच येतो तर आता खाऊयात आणि नंतर बघूयात काय करायचं ते वगैरे. पण त्याचं ते डाग वगैरे तसे राहतात. आपण कितीही म्हटलं ना नंतर बघूयात वगैरे, पण एकदा ते डाग आणि आपल्याला असं पिंपल्स फोडाबिडाची सवय असेल माझ्यासारखी वाईट, तर मग ते राहतात. तर मी लास्ट इयर माझ्या बाबतीत असं झालं होतं की खाऊन घेतले आता कधी न मिळाल्यासारखे. पण देन असे स्पॉट्स वगैरे होते. सो मी जरा आमचे जे डॉक्टरचे फॉलोअप सुरू असतात किंवा रॅपमधून आणि मी नेहमी जे वर्षभर प्रोडक्ट वापरतच आहे, तर त्यांना जरा कन्सल्ट केलं की बाबा हे तर आता वर्षातनं आंबा आला आहे, तो मी खाल्ला आहेच. आता जे झालंय ते काय कसं करायचं. सो त्याच्यानंतर माझं जे रुटीन होतं तेच मला फॉलोअप करायला सांगितलं त्यांनी आणि काही बेसिक डाएटमध्ये चेंजेस सांगितले थोड्या दिवसासाठी. इव्हेंच्युअली ते सगळं व्यवस्थित केलं आणि मग स्किन पुन्हा नॉर्मल झाली. आणि स्पेशली आंब्याच्या सीझनमध्ये गरज असते चांगल्या स्किन केअरची आणि उन्हाळा ओव्हरऑल असल्यामुळेच. तर सोपं आहे. प्ले स्टोअर मध्ये जायचं आणि क्युअर टाईप करायचं, ऍप्लिकेशन येईल ते डाउनलोड करायचं. त्याच्यानंतर बेसिक प्रश्न विचारतात, मेल फिमेल, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी वगैरे वगैरे. तुम्हाला स्किनसाठी कन्सल्टेशन हवंय का, हेअरसाठी हवंय का. मी स्किनसाठी घेतले होते कारण अर्थात ॲक्ने हा माझा असा जन्माला काय म्हणतो आपण सदैव असणारा माझ्यासोबत प्रॉब्लेम होता. बेसिक प्रश्न विचारतात, कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का, सध्या काही रुटीन तुमचं सुरू आहे का, काय तुमची झोपण्याची वेळ व्यवस्थित आहे का, काय खाता, डाएट काय आहे, कुठले प्रोडक्ट्स वापरता, सगळं व्यवस्थित विचारतात. तुम्हाला भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. ज्या भाषेत तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या भाषेत तुम्ही त्यांच्यासोबत चॅट करू शकता. आणि क्युअर ॲप्लिकेशन काय, ते बेसिकली डर्मॅटॉलॉजिकली ड्रिव्हन AI बेस्ड ॲप्लिकेशन, ज्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स असतात आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचा छान फोटो क्लिक केला जातो. म्हणजे फ्रंट, लेफ्ट, राईट असे प्रोफाईल्स असतात. त्यानंतर ते छान झूम केले जातात आणि झूम केल्यानंतर ॲक्च्युअली कळतं की बाबा हे कशामुळे आहे, किती दिवसांपासून आहे, काय वगैरे. आणि त्याच्यानंतर तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार, केसांच्या प्रॉब्लेमनुसार जो काही कन्सर्न आहे त्यानुसार एक कस्टमाइज किट तयार केलं जातं, जे तुमच्या घरी घर बसल्या फ्री ऑफ शिपिंग येतं. म्हणजे शिपिंगचे काही चार्जेस नसतात. जे काही किट्सचे चार्जेस असतात ते पण अगदीच मिनिमल आहेत, 2200, 2700, 3000 डिपेंड ऑन युअर कन्सर्न जे काही तुमचं आहे ते. आणि दॅट्स सेट, बाकी काही नाही. म्हणजे अगदी 3-4 आठवडे सुद्धा व्यवस्थित वापरलं तर तुम्हाला व्हिजिबल डिफरन्स दिसतो. कारण मी तर पर्सनली खूप म्हणजे आता ऑलमोस्ट वर्ष होऊन गेलं, पण जे माझे मित्रमैत्रिणी ज्यांनी नवीन आता रिसेंटली घेतले ते डेफिनेटली मला छान त्याचा रिझल्ट सांगतायत. दॅट्स इट, एवढंच आहे, बाकी काहीच नाहीये. अपार्ट फ्रॉम दॅट फॉलोअप्स प्रॉपर होतात. तुम्हाला त्या ऍप्लिकेशनमध्ये छान असे रिमाइंडर्स येतात, सकाळी काय लावायचंय, रात्री काय लावायचंय, काय लावायचं नाहीये. डाएटच्या, न्यूट्रिशनच्या
टिप्स असतात, चेकआउट केलं जातं व्यवस्थित. जर अजून तुम्ही तुमची हेअरची जर्नी, स्किन केअरची जर्नी सुरू केली नसेल, एका छान ट्रस्टेड ॲप्लिकेशनसोबत ती करायला काहीच हरकत नाही. 5 प्रोडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे, जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात वाईट आणि असं व्हाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नाही. मलाही हे प्रोडक्ट जर का ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती मी माझा कुपन कोड देते. आधीची सगळी प्रोसेस फॉलो करा. त्याच्यानंतर शेवटला चेकआउटच्या वेळेला हा माझा कोड जो आहे कुपन कोड तो ॲड करा, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. हॅपी स्किन केअर रुटीन. सकाळी खूप जास्त घाई झाली, पॅकिंग करायचं होतं, काही प्रथमेशचे कपडे त्याचंही सामान पॅक करायचं होतं आणि ही जी रेड कलरची बॅग दिसते त्यात सगळं माझं 2 ते 3 दिवसाचं डाएटचं सगळं सामान आहे आणि मस्त छान रेडी होऊन मी निघाली आहे. कोकण बाजारचं शूट होतं, एक्झिबिशन सुरू झालं आहे आणि मी कोकण बाजार पहिल्यांदाच करते, पण मी त्याविषयी फार ऐकलं होतं की खूप छान एक्झिबिशन असतं, खूप छान छान प्रॉडक्ट्स मिळतात आणि इथे बाय द वे पाऊस सुरू झाला आहे. टुवर्ड्स ठाणे जाते मी. आत्ता थोडंसं असं ढगाळ वातावरण वगैरे होतं. एक्झिबिशनला पोहोचले, एक्झिबिशन छान कव्हर केलं आणि मग लोणावळा. प्रथमेश परवाने एक वेगळा रिग्रेट होतोय, गाडी का मारली. 2-3 लोक म्हणे हात दाखवत होते. खरंच हात दाखवत होते की आम्हाला घेऊन चला. साईड बिझनेस म्हणून केला पाहिजे. किती 10 मिनिटं दाखवते. 10 मिनिटात पोहोचवतो. लास्ट इयर पण आठवतं पावसात आपण एक ब्लॉग पण पोस्ट केलाय. पावसाळ्यातलं लोणावळा नाही, उन्हाळ्यातलं की मे महिन्यात लोणावळ्यातला पाऊस असं काहीतरी आहे. त्यावेळेस पण आम्ही 20 तारखेला आलो होतो लग्नाला एका पुण्यात. त्यावेळेस आणि आज 22 तारीख आहे. मे महिन्यात पाऊस चालू झालेला आहे. हो ठीक आहे, चला बरं आपल्याला जरा गार लोणावळा अनुभवायला मिळेल. लोणावळ्याच्या मार्केटमधलं नेहमीच ट्रॅफिक. एक दिवशी थांबून मगनलाल चिक्की किती आहे ते काउंट केलं पाहिजे. सगळीकडे त्यांचे स्टोर्स आहेत. हा ते सांगत होते लोणावळा काहीतरी घेऊन या सर. म्हटलं एक काम कर, बाकी चिक्की नाही घेऊन येणार, बाकी सगळं घेऊन ये. सगळ्यांना चिक्की आणि मगनलालचेच किती आहेत फ्रँचायझी. रॉयल, लोणावळा, अजून काय कुठले आहेत बऱ्याच. सगळे मगनलालचेच आहेत मोस्टली, फेमस ब्रँड आहे तो. तर मंडळी लोणावळ्याच्या रस्त्यांवर मेडिकलमध्येच गेलो आम्ही. आता ब्रश सगळं घेतलं आणि आता अशा रस्त्यांवरून जातो. मेडिकलमध्ये पण फोटो काढले आम्ही मेडिकलमध्ये. आणि अजून अरे ह्यांनी मास्क घातलेलं. रस्त्यावरून एक कार गेली आणि ती थांबली आणि कारमधल्या लोकांनी ह्याला विथ मास्क ओळखलं आणि काच वगैरे खाली घेऊन हाय केलं. हेअरस्टाईलमुळे मला वाटतं आणि आवाजामुळे पण लोक ओळखतातच. आपल्याला एक सवय असते ना मराठीत बोलायची. हो, म्हणून मग ते अजूनच पटकन ओळखतात. आणि हा रस्ता बघा, कुणी नाहीये, शांतता. कोणी दिसतंय फ्रेममध्ये? दिसत असेल तर ते भूतच असू शकतं. आणि आता मी मस्त जरा चालतोय. उद्याची तयारी. आयलंडची आठवण झाली. हो, किती मस्त आपण दिसतोय काय माहिती. आवाज येतोय ना? येतोय. दिसतो तर आम्ही नेहमीच. हो, चेहरे ओळखीचे आहेत. आता फक्त आवाज ऐका. आवाज ऐका बघ. तर हा जो ब्लॉग आहे हा मंडळी लॉंग डिस्टन्सबद्दल आहे. आता भूत तर नाही वाटत. लॉंग डिस्टन्स तर बद्दल आहे. तर आम्ही खूप दिवसांनी असं भेटलो आहेत, मस्त टाईम स्पेंड करतोय, चालतोय. आणि आधी जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा ना एक वेगळी एक्साइटमेंट की चला फोटोज काढा, व्हिडिओज करा आणि काय काय अजून इथे फिरा तिथे फिरा, हे हॉटेल एक्सप्लोर करा. आणि आता असं होतं की खूप दिवसांनी भेटलं तर शांतपणे वेळ घालवा. म्हणजे इम्पॉर्टंट असतं. मगाशी मी मस्त ब्लॅक कॉफी पाहिली, पण ते कॉफी पिताना असं मस्त मोमेंट एन्जॉय करत. ब्लॅक कॉफी बरोबर बटाटा भाजी पण खाल्ली, पण ते सांगायचं नाही आहे कारण क्षितिजाचं डाएट सुरू आहे. आम्ही बटाटा भाजी पण खाल्ली आणि क्षितिजाने पण खाल्ली. क्षितिजाने 4 खाल्ल्या. किती खाल्ल्या? सॉरी 6. 10-12 अख्खी प्लेटच मी खाल्ली असं म्हणतो.
असं मीच खाल्लंय. हो कोणी मागवलं कोणी होतं बटाटा भजी मी मागवली. हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये. मी मागवली मी मान्य करतो, पण मी खाल्ली पण ब्लॅक कॉफी आणि बटाटा भजी. बरं आता मला इथला व्ह्यू दाखवतो. येस व्ह्यू दाखव. व्ह्यू पण अंधारमयच आहे. इथे मंदिर दिसते कुठलं तरी. इथे आहे शत्रुंजय आदिनाथ जैन. इथे जैन मंदिरं खूप आहेत ना आतल्या रोड्सवरती. इथून जाऊया मागे. अरे बापरे काय इथून जाऊया मागे. हो रस्ते असे आहेत. साधारण एक क्राईम पेट्रोलची वगैरे मला आठवण होते. आणि क्राईम पेट्रोल आणि CID वगैरे नाही. CID नाही क्राईम पेट्रोल. सध्या मी गौरव तिवारीचे पॉडकास्ट खूप बघते. भय सिरीज नंतर BTS ती सिरीज कशी बनली वगैरे. तर आता मला ते सगळं आठवतं आहे. तर ते जास्त आठवण्याच्या आधी आम्ही हॉटेलला पोहोचतो. माहिती आहे जास्त काळोख झालं आठवलंच ते. हो ट्रक पण उभा बघ. अरे बापरे. हॉरर ट्रक. आणि मग ते असं ब्लिंक होतो. मग EMF मीटर. आणि आता आमचे व्हिडिओ पण ब्लिंक होत आहेत. लाईट नाही आहे. हॅलो इट्स डे 2 इन लोणावळा. आणि आत्ता जस्ट कॉफी संपली आहे. आवरलं आहे. सकाळचं पहिलं जे चिया सीड्सवालं ड्रिंक असतं ते झालं घेऊन. आणि आता ब्लॅक कॉफी आणि प्रथमेशला पण ती दिली आहे. आणि आता जरा मी वरती बसली आहे विंडोमध्ये. प्रथमेश बिचारा तिकडून बघतोय की हा काय प्रकार आहे. ओके आता आवरून बोलूयात. हा आहे इथला व्ह्यू. हायवे इथून जवळ असल्यामुळे हायवे नाही आहे पण मेन रोड जवळ असल्यामुळे गाड्यांचा आवाज येतो आहे. छान अशी मस्त झाडं बिडं आहेत तिथे. शांतता आहे बऱ्यापैकी. गुड आफ्टरनून. सकाळनंतर आम्ही सकाळी हाय हॅलो केलं आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केला. वर्कआउट केलं दोघांनी. पहिल्यांदा असं आम्ही छान वर्कआउट केलं. आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून आम्ही झोपलो. कालपासून तुम्हाला जे मध्ये मध्ये ब्लॉग दिसत ते की असं वाटत असेल अरे गाडीतून डायरेक्ट संध्याकाळचं दिसतंय. संध्याकाळनंतर मग सकाळ दिसते. सकाळनंतर आता दुपार. त्या वेळेत आम्ही झोपलो होतो. दमलो होतो. आराम केला आम्ही. आणि प्रथमेशला गाडीतनं पण लोक हाय करतात. बाजूनी जाणार आहे. आता मी मम्मीजला चाललो आहे जेवायला मस्त. शैला फासे आई होमली फूड असं नाव ठेवलं आहे त्यांनी. मम्मीजला चेंज करून आई होमली फूड केलं. कारण मम्मी नावाचं एक अजून एक आउटलेट आहे सिमिलर आहे. पण इथली चव तशी नाही आहे. चला बघूया जर मम्मीच दाखवूयात. शैला फासे आई होमली फूड. आणि बघा सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच असतं. इथे फक्त कॅशच चालते. आणि इथे मम्मीज राहतात आतमध्ये. इथे छान छोटंसं गार्डन आहे. कॅश ओनली. ऑर्डर केली आहे. जेवण येते. आणि बघा इथे अशी नेहमी गर्दी असते. खूप लोक असतात. जेवणाची वाट डाएटवर असल्यामुळे स्पेशल इन्स्टंट ते जेवण बनते. आलं आहे. आणि हे आहे मस्त वालाचं बिरडं. चवळीची उसळ, वांग बटाटा, कोशिंबीर आहे, वरण आहे. हे खूप छान लागतं. आणि पाण्यासाठी चिकन आहे. माझ्याकडे फक्त चिकनच आहे एकच. आणि भाकरी. चला या जेवायला. प्रथमेशने ऑलरेडी सुरू केलेलं आहे. चिकनमुळे त्याला राहवलेलं नाही आहे. चिकन नाही आहे ना. चिकन नाही भाजी आहे. एक चम्मच भाजी घेतली. तर मंडळी जेवण झालं आहे. खूप जास्त जेवलो आहे. त्याच्यामुळे वॉक करतो. मस्त वाटतं ना. झाडं अशी दुतर्फा असल्यामुळे सावल्या पडल्यात चांगल्या. आपल्या गावी तर एक लेन आहे फक्त. इथे झाडं इथं झाड. हो ना. किती छान वाटतंय. पावसात तर अजून सुंदर वाटत असणार. जांभळं पडले तिथे. व जांभळं आहे तिथे दिसतात का. हो. तर आमच्या हॉटेलच्या इथे खाली एक पाळणा आहे. आणि इथे समोर सुद्धा लहान मुलांना बसण्यासाठी काय काय आहे. तर तिथे येऊन आम्ही बसलोत. आणि लहान मुलं काही येऊन गेली. ती आमच्याकडे तुच्छतेने बघून गेली. ये कोण आहेत. का बसलेली ते आम्हाला बसायचं होतं. पण आम्ही काही खाल्लो नाही. जेवणानंतर
आम्हाला फार इच्छा नाही आहे एका जागेवर ना हालायची. झोपच येते, पण आता काय हो ते खाली मस्त जरा शांतता आहे तर बसूयात. आणि अशा शांततेत तुम्हाला बॅकग्राऊंडला शांततेचा आवाज येत असेलच, तर त्या शांततेच्या आवाजात आम्ही एक रील पण शूट केली. हो साधारण 7-8 रिटेक्स घेतले आवाजामुळे. ते आणि मजा करायला आले स्विमिंग पूलमध्ये. बाजूला स्विमिंग पूल आणि लहान मुलं वगैरे आहेत. आणि ते स्प्रिंगची खेळणी असतात, ते एका मुलाने त्या खेळण्याला एवढं हलवलं की बिचाराचा अजूनही थरकाप झाला. अजूनही तो थरकाप उडाला त्याचा पूर्ण. 10 मिनिटं झाली बिचारा असंच हलतोच आहे. हालतोच आहे बिचारा. मागे जलवा चाललाय. तर आता आम्ही फायनली आम्ही झोपणार होतो असं आम्हाला वाटतंय बहुतेक, कदाचित. ओ कदाचित. या व्हिडिओचं नावच कदाचित ठेव. आणि मग तिथे खूप काय करेल कदाचित. हे झालं असतं कदाचित. व्ह्यूज आले नाही, कदाचित लोकांनी बघितलंच नाही. नाही, बघतील लोक बघा. कदाचित बघतील. कदाचित बघ. मधला वेळ तुम्हाला दिसला नसेल तर आम्ही झोपलोच होतो. आणि रात्री शेवटी आम्ही डिनर डेटसाठी आलो मिरारीमध्ये, जे 3-4 दिवसापूर्वीच ओपन झालं होतं. अतिशय सुंदर ॲम्बियन्स आहे आणि आम्हाला ही प्लेस खूप जास्त आवडली. हॅलो, फायनली आम्ही आलो आहोत. खूप छान आहे. रिसेंटली 19 तारखेला ओपनिंग झालं इथं मिरारी. आता गर्दीचं नाही, बिकॉज नवीन आहे. हो. सो सगळ्यात इथे आम्ही आधी फ्रेश फ्रूट ज्यूस घेतले. मी डाळिंब आणि बिटाचा ज्यूस घेतला आणि प्रथमेशने मोगरा कूलर नावाचा एक ज्यूस घेतला, जे साधारण लिंबू सरबतसारखं होतं पण फ्रेश मोगऱ्याचा एक्स्ट्रॅक्ट होता. आणि त्याच्यानंतर नूडल्स आणि मी सलाड घेतलं, पनीर आणि हे सगळं. आत्ता खायची सवय लागली आहे. गुड मॉर्निंग, डे 3 आणि शेवटचा. आता मी घरी जाणार, हा परत त्याच्या शूटला जाणार. आणि परत आम्ही आलोय मम्मीला जेवायला. मम्मीकडे किती वाजलेत? 11 वाजलेत. आता जेवून निघतो, कारण मला तर 3 तास लागतीलच अंधेरीला यायला. पण आज संडे आहे त्याच्यामुळे काय एवढं ट्रॅफिक नसेल. फक्त लवकर निघायला पाहिजे, आता लोणावळ्यातलं सगळं पब्लिक जे निघेल त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. मग सगळेच भेटतील आपल्याला. हो. इथे आता जरा गर्दी कमी असेल, कारण 11 वाजले. हो, बघूया. परत एकदा ते जेवण, पण आज चपाती आहे कारण आम्ही लवकर आलो, त्यामुळे भाकरी रेडी नाही आहे. आणि प्रथमेशचं चिकन. येस, जेवूयात. तर अशा प्रकारे जेवण झालं आहे आणि फायनली आम्ही गाडीत बसलो आहोत परतीच्या प्रवासाला. आणि आता 2 दिवसानंतर परत लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सुरू होणार. तर व्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो, कारण की याच्यानंतर हा पुण्यात जाणार आहे भोरला आणि मी अंधेरीला. त्याच्यामुळे एकत्र व्लॉग क्लोज करता येणार नाही, म्हणून आत्ताच क्लोज करतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. आणि तुमचंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असेल तर कमेंटमध्ये कळवा. आधी होतं का लग्नाआधी, तसं असेल तरीही कळवा, म्हणजे आम्हालाही तुमचे किस्से आणि स्टोरीज ऐकायला मजा येईल. टिल देन, ओके, बाय बाय गाईज. हॅपी जर्नी प्रथमेशसाठी आणि माझ्यासाठी पण. विथ ट्रॅफिक. लोणावळ्याचं ट्रॅफिक. बाय बाय.